संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या शिबलापूर माळेवाडी येथील घरकुलांच्या नावाखाली बेकायदेशीर अनाधिकृत वाळू उपसा थांबवण्याकरिता सरकारी दरबारी पुराव्यासह तक्रारी देऊनसुद्धा कुठलीही कारवाई होत नसल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते संजय तबाजी मुंतोंडे यांनी आपले शिबलापूर येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. उपोषणकर्ते संजय मुंतोंडे म्हणाले की शिबलापूर माळेवाडी येथे प्रवरा नदीचे पात्रातून महसूल नियमांचा भंग करून बेकायदेशीर अनाधिकृत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे नावाखाली खोट्या कागदपत्राच्या आधारे गेल्या अनेक दिवसापासून अवैध वाळू उपसा उत्खनन करीत असल्याबाबतचे कामगार तलाठी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, पालकमंत्री व मुख्यमंत्री यांना वारंवार निवेदन दिले, मात्र कुठलीच कारवाई झाली नसल्याने उपोषण करण्याचा निर्णय घेतला. शासनाचे वाळू लिलावात ठरलेल्या शर्ती व अटींचा भंग करून वाळू ठेकेदार वाळू लिलावात डुप्लिकेट पावत्या वापरून एका पावतीवर 100 खेपा वाळूच्या वाहत असल्याचे ग्रामस्थांनी बघितली आहे. शासनाने पंतप्रधान घरकुल योजनेस वाळू उपलब्ध करण्याचा निर्णयावर गैरफायदा होताना दिसत आहे. वाळू ही संगमनेर तालुक्याचे बाहेरील कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर, सिन्नर या तालुक्यामध्ये राजरोसपणे जात असल्याचे दिसून येत असताना अधिकाऱ्यांचा कुठलाही धाक नसल्याने अवैधपणे शिबलापूर गावातील प्रवरा नदीच्या पात्रातून दिवसरात्र वाळू उपसा होत आहे. या वाळू उपशामुळे सदर प्रवरा नदीच्या पात्रात 15 ते 20 फूट खड्डे निर्माण होऊन खडक लागलेला आहे. त्यामुळे पात्रातील वाळू संपल्यामुळे सदर व्यक्तीने आता प्रवरा नदीच्या लगतच्या शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीमधून वाळू उपसा चालू केलेला दिसत आहे. खासगी शेतमालक यांनी विरोध केला असता आमचे कोणीही काही वाकडं करू शकत नाही, आम्हीच स्वतः सरकार आहोत अशी वल्गना करत आहे. अनेकदा गावकऱ्यांनी वाळू पावतीची मागणी केली असता एकाच पावतीवर अनेक ट्रिपा वाहत असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, महसूल पदाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या, मात्र वाळू लिलाव ठेकेदार अथवा वाहतूक चालकावर कुठलीही कारवाई केली नाही. या वाळू उपशामुळे सदर प्रवरा नदीच्या पात्रात 15 ते 20 फूट खड्डे निर्माण होऊन खडक लागलेला आहे. त्यामुळे पात्रातील वाळू संपल्यामुळे सदर व्यक्तींनी आता प्रवरा नदीच्या लगतच्या शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीमधून वाळू उपसा चालू केलेला दिसत आहे. खासगी शेतमालक यांनी विरोध केला असता आमचे कोणीही काही वाकडं करू शकत नाही, आम्हीच स्वतः सरकार आहोत अशी वल्गना करत आहे. अनेकदा गावकऱ्यांनी वाळू पावतीची मागणी केली असता एकाच पावतीवर अनेक ट्रिपा वाहत असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, महसूल पदाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या, मात्र वाळू लिलाव ठेकेदार अथवा वाहतूक चालकावर कुठलीही कारवाई केली नाही. या वाळू उपशामुळे सदर गावातील पिण्याचे ते सुद्धा शासनाचं सपोज हा 1.5 डंपर आहे, 2 डंपर देतो एका लाभार्थ्याला, 3 ब्रास होतात. लाभार्थ्याला खरं भेटतंय किती 5 ब्रास, 2 ब्रास त्याच्या समोर डोळ्यासमोर वाळू. आम्ही जर वाईट करतो असतं तुम्हाला त्रास देतो तर तुम्ही आम्हाला गुन्हे दाखल करा ना. बघा हे गाड्या नंबर पुढील सर, आता हे तुम्हाला तरी पटतंय का? आरटीओला म्हटलं का आम्हाला लय प्रेशर आहे, आम्हाला लय प्रेशर आहे. अरे प्रेशर येतं काय? आता काय लोकांचे जेव्हा घ्यायचे काय? एखाद्या गरिबाचं काय झालं तर तुम्ही लगेच तयार राहतात कारवाई करायला. सर्वसामान्याचं काहीच नाही. साहेबाचं या गाडीला नंबरच नाही, याचं काय? याला नेहमी आहे, कॅमेराला आपलं GPS लागतं, सगळं लागतं. चाललंय काय नाही. पोलीस म्हणते आमचा रोल नाही. पोलीस रात्रीचे बरे हप्ते घ्यायचे वाळवाल्यांकडून, त्या कसं काय सोडी द्या तुम्ही? गाड्यावाल्यांचे, गरिबांचे गाड्या चौकात गाडी द्या तुम्ही, गाडीला अडचण नाही, गाडीला टेबल शिकवत ते बरं तुम्ही काढताय. असं नाही ना चाललं. एकाला एक नाही, एकाला नाही ना चाललं. आम्ही तोंडी नाही बोलत, असे हजारो लाखो पुरावे आमच्याकडे. काही अर्थ नाही याला. नेमका न्याय कोणाकडे मागायचं आज झालं. आता सर नेहमी म्हणते महसूलचा विषय. सरांनी मला उत्तर द्यावं. रात्रीच्या ज्या गाड्या चालायच्या आहे, आम्ही कधी आलो नाही, कधी आलोय का? कधी त्रास दिलाय का? कधी तक्रार केले का? त्यांना काय अहो ते आमच्या RPIचे नाही तर पोलीस स्टेशनला तोड पाण्या करते. आम्ही तर तसं कधी केलं नाही.
आता 5-10 वर्ष झाले आमच्या गावातले वाळू धंदे चालू आहे. आम्ही त्यांना जयंतीची सुद्धा पावती फाडेल नाही. आम्ही विठ्ठल कांगणे लोकांना धरून जेवण करून आमची अशी चळवळी आम्ही चांगलीच करतो. आम्हाला एक कधी शेंदोळा नाही दाखवून देतो. आता सर म्हणते आमचा महसूलचा रोल नाही आहे. आणि मग आता रात्रीच्या वाळूच्याच काड्या चालत तिथं जाणं म्हणते आम्ही पोलिसांना हप्ते देतो. त्याचं उत्तर द्यायचं ना. असं थोडी लोक बोलतात म्हणजे मग आता या गाडीला तुमचा अधिकार नाही सर. या गाड्याला नंबर खुडेले, या गाड्याला नंबर खुडेले, तुमचा अधिकार नाही का सर? तुम्ही गरिबांच्या गाड्या का अडवता? मग तुमचे अधिकारी का अडवतात गाड्या? म्हणजे सर्वसामान्याला त्या गाड्याला डायरेक्ट सर आणि नेम अटी सर त्या गाड्याला कॅमेरा पाहिजे, त्या गाड्याला GPS पाहिजे. आता कुठून येते सांगा? उद्या जर एखाद्या लेकराला धक्का लागला शाळेचा तर कोण जबाबदारी घेईल या गाड्यांची? असं नाही चालणार. मी तर तुम्हाला विनंती करतो पोलीस म्हणजे तुम्ही जर ठरवलं ना पर्याय सोयीचा काही कण सुद्धा चोरीने जाणार तुम्हीच काम करते ना. तुम्ही ढकलाढकली करते, RTO करता ना. मग ह्या RTO करता मग चौकात त्या तुम्ही गाड्या अडीच्या लोकांच्या द्या ना RTO कडे. ह्या गाड्याला तर नंबरच नाही ना. या गाड्याला नंबरच नाही सर. पुढेल आहे ना. तुमचा अधिकार नाही का? रात्रीचं तुमच्या कोणती LCD का पेन्सिल या गाड्या कसं काय मग तुम्ही हप्ते घ्यायचे असं कुठे म्हणतात लावतो पहा तुमच्या समोर आहे सर. मोटरसायकल याला त्या लावून लई झड मारतात काय माहिती आहे का सर? आमचे प्रमुखाने एकच मागणी आणि लावायचा विषय होता. त्याच्यानंतर आम्ही 12 महिने ते बिचारे वाळवायसाठी प्रोफेशनल झाले. आम्ही कधी आलो नाही, त्यांना कधी काय म्हणतात त्रासही दिला नाही, देणार नाही. आमच्या गावचा विषय 2-3 फुटाचे रस्ते पडले, खाली सडक लागलाय. या गाड्याचं वावर आहे येते शेती तिथं. याला 1 रुपयाचा मोबाईल सोडा याला तहसीलदार उभा पण नाही करत. यांना यांचा आधी रोल असा झाला की यांनी डायरेक्ट उभं राहायचं होतं. ती मोदी ती शासनाने भरावं लागेल. समजा एका रोड जातोय सर, ते रोड काही शासन भरतं का? ते शेतकरी मोदी भरतो का? ते शासनाचा रोल आहे मग शासन भरपाई देतं ना. असं प्रत्येक निलावलं करतं ना. तर या विचाराला ते दमदाटी केली. हा मागासवर्गीय ॲट्रॉसिटी सुद्धा बसते सर. तरी आम्ही ॲट्रॉसिटी करत नाही. नको कोणाचं वाटतं काय अर्थ नाही. उद्या काय होणार आहे? आमचे जे मुलं आहे गावातले आज लाख रुपये रोज खाते त्या म्हणतात. वाळूचे पैसे येतात, दारू द्यायचे. म्हणजे असेच वाईट व्यस्त जाणार, त्यांचं वाटलं होणार आणि गावाला त्रास होणार. एवढीच आमची एक भूमिका आहे. तहसीलदार पण येते नाही, प्रांत पण येते नाही.